हर्सुल परिसरामध्ये उच्छाद मांडणाऱ्या आणि अवैध दारूचा काळा बाजार करणाऱ्या दादा बुधर याला हर्सुल पोलिसांनी जेरबंद केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीमध्ये पोलिसांनी 23,520 रुपयांचा दारूचा साठा जप्त केला असून या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचं धाबेदन आणले आहेत. काकडपाना या ठिकाणी दादा बुधर यांच्याकडून आपल्या राहत्या घरातून सर्रासपणे बेकायदेशीर दारूची विक्री केली जात होती. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. अखेर हर्सुल पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत सोमवारी 23 जूनला धाड टाकली. दादा बुधरला रंगेहात पकडलं. आरोपीच्या ताब्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दादा बुधर यांच्यावर यापूर्वीही विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्हेगारीची पार्श्वभूमी असूनही अवैध धंद्यांमध्ये पुन्हा तो सक्रिय होता. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आता यापुढे अशा समाजकंटकांवर कठोर मोक्कासारखी कारवाई करण्याची आक्रमक मागणी प्रशासनाकडे केली आहे. ही धडक कारवाई हर्सुल पोलीस ठाण्याचे API जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचं धाबेदन आणले आहेत. अवैध दारू विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात आता आमची मोहीम अधिक तीव्र केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. नमस्कार, मी API जीवन बोरसे हर्सुल पोलीस स्टेशन. काल दिनांक 23 जून 2026 रोजी आम्हाला माहिती मिळाली की हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारूची विक्री होणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही सापळा लावून रेड केलेली आहे. त्या रेडमध्ये आम्ही साधारणतः 23,000 रुपयाचा दारूच्या बाटल्या जप्त केलेल्या आहेत आणि गुन्हा नंबर 83/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65E प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. माझं हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना आवाहन आहे, तुम्हाला जर अवैध दारूबद्दल कोणतीही माहिती मिळाली ती तात्काळ पोलिसांना कळवावी. आम्ही त्यावर कठोरात कठोर कारवाई करू. धन्यवाद. दरम्यान हर्सुल पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दादा बुधरच्या या अवैध धंद्यांमध्ये आणखीन कोणाचे हात आहेत याचाही पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.